अंतिम सामना नक्कीच रंगणार आहे. पहिलं षटक घेऊन राजेश सोरटे पिंपरीचा अभिमान आणि मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाज दाखल झालेत. समालोचक कक्षामध्ये देखील बदल होतोय. खेड तालुक्याचा बुलंद आवाज उत्तम सावंत सर यांना तुम्ही ऐकाल. या सर, स्वागत आहे. पहिलाच बॉल इथे आपण पाहिलं तर शैलेंद्र कसबेसाठी मैदान ते केला होते राजेश सोरटे गोलंदाजीच्या मार्क होते. आपण पाहिलं तर षटक क्रमांक पहिलं इथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय. 8 षटकांची 8 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. अगदीच सकाळच्या सत्रात पहिला सामना तो देखील आपण पाहिले तर इथे आपल्याला मैदान ते पाहायला मिळतोय. पुणे नाशिक हायवे एंडकडनं गोलंदाज राजेश सोरटे जो मात्र गोलंदाजीच्या मार्क होते आहे. फ्लिक करण्याचा प्रयत्न आपण पाहिलं तर इथे बॅटर रोहित कांबळेचा मैदानाच्या आतमध्ये होता. पंच आपल्याला कळवतील विनोद जाधव सर. लेग बायच्या रूपाने एक सिंगल येते. आज ज्यांचा सुमधूर गोड आवाज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकणार आहोत. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील ठाकूर पिंपरीचे सुपुत्र आणि आमचे सहकारी समालोचक मित्र आदरणीय सुमित सुतार सर, त्यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. त्यांचंही पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. फुल टॉच चेंडू होता. हलक्या हाताने चेंडूला आपण पाहिलं तर फ्लिक केलं, दिशा दिली. ऑन साइड मिड विकेटला चेंडू आपण पाहिलं तर पाठवला आणि तिथे एक सिंगल येते. एकच्या मदतीनं धावफलक पुढे जातोय. स्कोर कार्ड होते, आकडे बदलत आहेत. 3 चेंडू आणि 3 धावा त्या मात्र धावफलक होते आहेत. सकाळचं सत्र आपण पाहतोय. पहिला सामना तो देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक अतिशय रोमहर्षक आणि रंगतदार लढती आपण सातत्यानं या मैदानावरती पाहिलेल्या आहेत. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचा एक देखना दीप्यमान 16 आपण पाहतोय. 4 चेंडू 4 धावा. शैलेंद्र कसबे अर्थातच सनी कसबे 2 चेंडू आणि 2 धावसंख्येवरती आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. हे दोन खेळाडू आपण पाहिलं तर कित्येक वेळ एकमेकांच्या सोबतीने खेळलेत. आज एकमेकांच्या विरोधात आहेत. राजेश सोरटे समोर सनी कसबे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय. लेग विपर विकेटसाठी मोठं अपील पंचांकडे केला. ते पंच कळवतायत लेग बायच्या रूपाने एक सिंगल येते. धावफलक पुढे जातोय. स्कोर कार्ड होते, आकडे बदलतायत. 5 चेंडू 5 धावा. सकाळच्या सत्रात आपण पाहिलं तरी मैदान अतिशय स्वच्छ आणि साफसफाई या मैदानात आपण पाहिलं तर करण्याचं काम ज्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून महिला माता भगिनी करत असतात त्यांच्या शुभास्ते आपण पहिल्या मॅचचा टॉस देखील संपन्न केलाय आणि त्यांचा सन्मान ज्याने आपल्या पिंपरी चिंचवडचं नाव, आपल्या पुण्याचं नाव महाराष्ट्रभर, भारतभर, अख्ख्या देशांपर्यंत घेऊन गेला. अगदी इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग पर्यंत देखील ज्याच्या नावाची वर्णी लागली तो राजेश सोरटे आणि त्याच्या शुभास्ते आपण महिला माता भगिनींचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलाय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर हर्षलभाऊ मोरे स्पोर्ट फाउंडेशन बिनबाद 5 धावा. सुरत थोडी शांत आहे, संयमी आहे, परंतु संयमाचा बांध फुटेल यात तीळ मात्र शंका नाही. कारण का या सकाळच्या सत्रामध्ये या मैदानावरती आपण पाहिलेल्या आहेत 105 धावा बनवल्यात. त्याही धावा चेस झाल्यात. म्हणजे 100हून अधिक धावा या मैदानावरती बनवल्या जातात आणि त्याचाही पाठलाग पूर्ण होतो. हे कित्येक वेळा आपण सातत्यानं पाहिलेलं आहे. क्रिकेटची माती जी जोडते अचौर नाती आणि भोसरीची माती आहे. ही भोसरीची लाल माती, भोसरीची पांढरी माती आहे. या मातीनं खरं तर क्रिकेटचा असंख्य मित्रपरिवार सोडण्याचं काम केले. कारण का भोसरीबद्दल आपण सातत्यानं चर्चा करतो. 12 गावात दुसरी तेव्हा एक गाव भोसरी आणि भोसरीकरांचं प्रचंड मोठं प्रेम राहिले. क्रिकेट असू द्या, कबड्डी असू द्या, कुस्ती असू द्या, खो खो असू द्या, बैलगाडा असू द्या, या प्रत्येक खेळाप्रती प्रचंड प्रेम, श्रद्धा, निष्ठा त्यांची आपण पाहतोय. टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. तिसऱ्या पंचांची मदत घेतल्या ते टीव्ही अंपायर इथे आपण पाहिले तर चेक करतील. तिसरे पंच देखील इथे आपल्याला चेक करताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक देखील पहिला क्रमांक जे संपले धावफलक होती 5 धावा. षटक क्रमांक 2 मैदान ते सुरू होतं आणि गोलंदाजीच्या मार्क होती गोलंदाज विजय पवार. टेक्नॉलॉजीच्या आधारे तिसरे पंच इथे आपल्याला कळवत आहेत. अक्षय देवसर ओयुटी आउट, फलंदाज बाद आहे.
दुसरं षटक देखील आपण पाहिलं तर इथे सुरुवात विजय पवार गोलंदाजीचे मार्क होत आहेत. रोहित कांबळेच्या जोडीला आपण पाहिलं तर ज्ञानेश मुळी करतात माऊली मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. 6 धावा धावफलक होत आहेत. एक विकेट इथे गमवली. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. सकाळचं सत्र आपण पाहतोय स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2026 तिसरं पर्व आणि त्यातच काही सर्व या तिसऱ्या पर्वाचा तुम्हाला सर्वांना प्रचंड मोठा गर्व. विजय पवार ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. वाईड लाईनला पकडून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, परंतु पंच गोलंदाजीला दंडित करतायत. लाईन थोडीशी खराब आहे. टप्पा थोडासा इथे आपण पाहिलं तर सिमेंटच्या खेळपट्टीवरती टाकत असताना ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न आणि तिथेच आपल्याला पंच कळवतायत विनोद जाधव सर, इट्स अ व्हाईट बॉल. ॲम्ब्युलन्सची सुविधा आपण पाहतो विघ्नर्थ ॲम्ब्युलन्स भोसरी आदरणीय उमेशभाऊ मसाळे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय गेली 3 वर्ष 3 पर्व या स्पर्धेच्या प्रत्येक दिवशी आपण विघ्नार्थ ॲम्ब्युलन्सच्या सौजन्य या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. षटक क्रमांक 2 मैदान ते सुरू आहेत. 1 गडी बाद 8 धावा. रोहित कांबळे 4 चेंडू 2. ज्ञानेश मुळी करतात माऊली 1 चेंडू 1. करण रन रेट 5.33. मिडल ऑफ द बॅट फटका खेळलाय ऑन साइड मिड विकेटला. प्रयत्न कमालीचे, एफर्ट जबरदस्त, परंतु चेंडू मात्र जाईल. हवाई हल्ला, हवाई सफर. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचा खणखणीत षटकार. पिंपरी चिंचवड जल्लोष नवा, पर्व तिसरे उत्साह हवा, खेळाडूंचा जोर. रिव्हर्स विकेटचा प्रयत्न आपण पाहतोय. उलटा पुलटा आणि विरुद्ध दिशेला ठोठावलाय रोहित कांबळेच्या बॅट मधून. इथे षटकारा पाठोपाठ चौकार. पिंपरी चिंचवड जल्लोष नवा, पर्व तिसरे उत्साह हवा, खेळाडूंचा जोर, चेंडू बॅटचा शोर, जिंकण्यासाठी सज्ज लावूया पणाला जोर. PCPL PCPL पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग. PCPL विजय आमचाच, PCPL विजय आमचाच. 1 गडी बाद 18 धावा धावफलक होत आहेत. षटक क्रमांक 2 इथे आपण पाहिले ते सुरू आहेत. विजय पवार समोर रोहित कांबळे. टप्पा पडतोय, चेंडू थोडासा खाली राहतोय. विकेट किपरच्या हातात एक डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक संपेल दुसऱ्या क्रमांकाचं. राज्य सोटेच्या पहिल्या षटकात 5 धावा. विजय पवारच्या या षटकात 13 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 18 धावा. पिंपरी चिंचवडची ही शान आहे आम्हाला अभिमान. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग करते खेळाडूंचा सन्मान. हो एक गडी बाद 18 धावा धावफलक होती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक 3 करण्यासाठी गोलंदाज रोहित पवार. पहिलाच बॉल, फिरकीची जादू. गोलंदाजीतून इथे आपण पाहिलं तर रोहित पवारकडनं आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. धीरेनभाई शहा स्पोर्ट फाउंडेशन हा संघ देखील आपण पाहतो आणि प्रतिस्पर्धी हर्षलभाऊ मोरे स्पोर्ट फाउंडेशन सांगवी हाही संघ इथे आपण पाहतो मैदानावरती. 2 समान ताकदीचे संघ आहेत. ऑक्शनला देखील आपण पाहिलं तर दोन्ही टीमच्या संघ मालकाने आणि विशेष करून टीम मॅनेजरनं खूप चांगल्या प्रकारे संघाचे संघ बांधणी केली. 2-2 चॉईस खेळाडू आपल्या संघात समाविष्ट केलेत. स्विचिटचा प्रयत्न होता. टप्पा पडतो, हलकसं वळण घेऊन चेंडू आपण पाहिलं तर विकेट किपरच्या हातात येतोय. बॅक टू बॅक सलगचे 2
डॉट बॉल येतात. सलगचे 2 निर्धाव चेंडू आपण पाहतोय. रोहित पवारीचं पावर पुणे नाशिक हायवे एंड कडनं मुख्य पंचांना पार करत गोलंदाजीचा वेग फार कमी आहे, परंतु टप्पा खूप अचूक आहे आणि अचूक टप्प्यावरती आपल्या बोटांची जादू तो मात्र गोलंदाजीतून इथे मैदान ते दाखवतोय. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर टप्पा ठेवलाय. चेंडूला हलकीशी फ्लाईट दिली आणि चेंडू विकेट किपरच्या हातात पाठवलाय. अजून एक डॉट बॉल येते. सलगचे 3 निर्धाव चेंडू, सलगचे 3 डॉट बॉल मैदान ते टाकले जात आहेत. किरण मोरे आपण पाहिलं तर रिस्ट्रिक्शन आहेत. खूप चांगल्या प्रकारचं काम त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय, कारण का फिरकीच्या गोलंदाजीचे चेंडू पाठीमागे अडवणं विकेट किपरचा कस लागतो. यावेळेचा चेंडू किरण धावतायत, पळतायत, अडवण्याचा प्रयत्न करतायत, तोपर्यंत एक सिंगल येते. लेग बायच्या रूपानं स्ट्राईक रोटेट होती. पॉवर प्लेच्या षटकात फार कमी धावा आल्यात. सकाळच्या सत्रात या मैदानावरती चौकार षटकारांचे फटाके फुटतात. याच मैदानावरती चौकार षटकारांचे मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याच मैदानावरती सकाळच्या सत्रात बॅटिंग करणाऱ्या हर्षलभाऊ मोरे स्पोर्ट फाउंडेशन सांगवीच्या फलंदाजांना रोखून ठेवले, थांबून ठेवले. धीरेनभाई शाह स्पोर्ट फाउंडेशनच्या गोलंदाजांनी गोलंदाजीचा तोपका नाही. राजेश सोटे आहेत, विजय पवार आहेत, रोहित पवार आहेत. या गोलंदाजांनी आतापर्यंत एक जबरदस्त गोलंदाजी केली. फटका सचवलाय कव्हरमध्ये. क्षेत्ररक्षक तैनात, टिपतोय झेल, विकेट चोईल पतन. फलंदाज रोहित कांबळेचा संपतोय खेळ. धक्का क्रमांक 2. गोलंदाजासाठी संघ मालकांच्या वतीनं 500 रुपयांचं बक्षीस आहे. क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आदरणीय धीरेनभाई शहा या संघाचे संघ मालक आहेत आणि त्यांच्याच वतीनं 500 रुपयांचं बक्षीस गोलंदाज रोहित पवारसाठी. षटक क्रमांक 3 मैदान ती सुरू आहे. 2 गडी बाद 19 धावा. करंट 6.71. रोहित पवार सुरुवातीच्या 3 चेंडूवरती आपण पाहिले तर दबाव, दडपण, प्रेशर क्रिएट करताना पाहायला मिळतोय. त्यानंतर लेग बायचे एक सिंगल येते आणि त्यानंतर एक विकेट इथे आपण पाहिलं तर मिळवताना पाहायला मिळतोय. गोलंदाज रोहित पवार आणि आपल्या संघाला एक ब्रेक थ्रू मिळून देतोय. एक विकेट इथे आपल्या संघाला मिळून देतोय. तिसरं षटक सुरू आहे. 2 गडी बाद 19 धावा. रोहित पवार पुन्हा एकदा आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्क होती. मुख्य पंचांच्या डाव्या हाताला पार करत पुढ्यात टाकला चेंडू. त्या सरळ बॅटनं समोर उडवलाय आणि पाठवलाय लॉंग ऑनच्या टोक्यावरतून सरळ सीमारेषा पार. 6 रन, षटकार. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 25 धावा धावफलक होत आहेत. हर्षलभाऊ मोरे स्पोर्ट फाउंडेशन संघ आपण पाहिलं तर प्रथमतः बॅटिंग करतोय. पहिल्या षटकात 5 धावा, दुसऱ्या षटकात 13 धावा आणि या षटकात देखील आपण पाहिलं तर खर्च करतोय फक्त आणि फक्त 7 धावा. 2 विकेट आल्या, 2 ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळून दिले. ते एक रनआउटच्या रूपाने एक विकेट आली. तर रोहित पवारच्या खात्यात एक विकेट आपण पाहिलं तर इथे पाहायला मिळते. एका बाजूला धीरेनभाई शहा स्पोर्ट फाउंडेशन हा संघ आपण पाहतोय. गणित जाधव यांच्या नेतृत्वाखाली टीम आपण पाहतोय. राजेश सोटे आहेत, अथर्व बुट्टे आहेत, विजय पवार आहेत, किरण मोरे आहेत, ऋषभ महाडिक आहेत, गगनदीप सिंग आहेत, रोहित पवार आहेत, आशिष जयस्वर आहेत, अनिकेत पवार आहेत, विशाल निकुम आहेत, धीरेनभाई शहा आहेत, संदेश गाजरे आहेत, हे देखील शंकर पंगम आहेत आणि राजू कोमणे या खेळाडूंचा समावेश आपण धीरेनभाई शहा स्पोर्ट फाउंडेशनच्या स्क्वॉड मध्ये तो सातत्यानं आपण पाहतोय. धीरेनभाई शहा नेहमीच तळागाळातील खेळाडूंना संधी देतात. मग पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग असू द्या, एक आमदार एक संघ असू द्या किंवा ऑल इंडिया ओपन खुल्या गटात देखील ज्या वेळेस धीरेनभाई शहा यांच्या मालकीचा संघ असतो ना, त्यावेळेस पिंपरी चिंचवड परिसरातील आपल्या स्थानिक भागातील खेळाडूंना फार मोठी संधी देणार एक क्रिकेट वेड व्यक्तिमत्व या टीमचे टीम होणार आहेत. स्वतः व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचे स्वागत आहे. 2 गडी बाद 25, षटक क्रमांक 4. फ्लिक करायचं होता आणि फलंदाज क्लीन बोल्ड, फलंदाज आउट, फलंदाज बाद. हो
तिसऱ्या पर्वात नवे गाणे रंगले मैदानात आग गिदरची रिप ढोलाची थाप हातात उरलेला भाव पिंपरीचे मानाचे हेरण उठेल उडता वेश राजा दर्जेदार लढाई नावलौकिक जमली अखंड झुंज चला 16 संघ मैदानावर नशीब आजमावण्यासाठी आले प्रत्येक बाट प्रत्येक बोल मध्ये कथा नवी मांडे हित स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे स्पोर्ट फाउंडेशन संघाचे संघमालक आदरणीय किशोरभाऊ साखरे या टीमचे कॅप्टन विनंती असेल आपण प्लेइंग इलेव्हन देण्यासाठी संपर्क करा. यानंतरच्या दोन्ही टीमच्या कॅप्टन आमची विनंती आहे. 25 धावा धावपल होत आहे. 3 विकेट गमावल्यात. षटक क्रमांक देखील 4थ्या क्रमांकाचा सुरू आहे. राजेश सोरटे गोलंदाजीच्या मार्क होती. पहिला डॉट बॉल त्यानंतर एक विकेट आणि पुन्हा एकदा एक चांगला चेंडू इथे आपण पाहिलं ते टाकला तो त्यावरती एक सिंगल येते. जगदीश जाधव येतात बॅटिंगसाठी. हर्षभाऊ मोरे स्पोर्ट फाउंडेशन सांगवीचा संघ आपण पाहतोय. सौरभ शिंदे या टीमचे कॅप्टन आहेत. सनी कसबे आहेत. रोहित पाटील आहेत. रोहित कांबळे आहेत. श्री पुष्पराज, जगदीश जाधव, समीर दिवेकर, ज्ञानेश्वर मोळीक, राहुल पवार. उचलणारा चेंडू होता. चेंडू उचलणारा विकेट किपरच्या हातात येतो आणि इथे एक डॉट बॉल देखील आपण पाहतोय. शेखर गोडंबे आहेत. अमोल भोरे आहेत. राकेश ठाकूर आहेत. महेश ठोसर आहेत. प्रकाश बर्दड आहेत. राज भंडारे आहेत. गोलंदाजांची आणि फलंदाजांची कमी हर्षलभाऊ मोरे स्पोर्ट फाउंडेशन सांगवी या टीमकडे कोणत्याही प्रकारची नाही. यावेळेस टप्पा पडल्यानंतर चेंडू बॅटचा अंदुरणी किनारा घेत विकेट किपरच्या दिशेने येतोय. छोट्या चुका होत आहेत. छेल सुटला तो कॅच ड्रॉप होतोय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. षटक क्रमांक 4 मैदान ते सुरू आहे. 3 गडी बाद 26 धावा. शेखर गोडंबे आणि जगदीश जाधव या जोडीला आपण पाहतो बॅटिंग करताना. 26 धावा धावपल होत्या. 3 गडी बाद. शेखर गोडांबे, शेखरच्या नावावरती आपण पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि लेदर बॉल क्रिकेटमध्ये फार मोठे विक्रम आहेत. त्यांना तब्बल 11,000 धावा बनवण्याचा विक्रम आपल्या आयुष्याच्या क्रिकेटच्या कारकिर्दीत त्यानं केलेला आहे आणि त्यामुळे त्याचा सन्मान गोटावडे वॉरियर्स गोटावडे या त्याच्या गावानं त्याचा स्वाभिमान, त्याचा अभिमान बाळगत त्याचा विशेष सन्मान तो मात्र यावर्षी केलेला आहे. कित्येक अर्धशतकं त्याच्या नावावरती आहेत. 1-2 शतकं देखील त्याच्या नावावरती आहेत जी त्यानं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर बनवलेले आहेत आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वात त्याच्या नावाची सातत्यानं आपण पाहिलं तर डंका तो मात्र पेटलेला आहे. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 27. धावा धावपल होत आहे. 3 गडी बाद. षटक क्रमांक 5 इथे आपण पाहिलं तर सुरू होतं आणि गोलंदाजीच्या मार्क होत येतोय. विशाल निकुमला आपण पाहतोय 5व्या क्रमांकाचे षटक तो इथे आपल्याला करताना पाहायला मिळेल. प्रयत्न करावा लागतील. शक्य तेवढे प्रयत्न केल्यावरती अशक्य असं काहीच राहत नाही आणि प्रयत्न देखील बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं अपेक्षित आहे. पहिल्या 4 षटकात फार कमी धावा आल्यात. 27 धावा धावपल होत आहेत. 3 विकेट गमावल्यात. मैदान मोठं आहे. धावा बनतात, धावा बनवल्या जातात, परंतु प्रतिस्पर्धी संघात गोलंदाजांची प्रचंड मोठी रेलचेल आहे. गोलंदाजीचा तोफखाना आहे. धीरनभाई शहा स्पोर्ट फाउंडेशन संघात प्रामुख्याने राजेश सोरटे, ऑल इंडिया ओपन आयकॉन, अखिल भारतीय स्तरावरचे क्रिकेट ज्यानं सातत्यानं खेळले तो या संघाचा चॉईस खेळाडू आहे. त्याची 2 षटकं. रोहित पवारची 2 षटकं. विजय पवारचं 1 षटक. विजय पवारची देखील 2 षटकं आपल्याला पाहायला मिळतील आणि चौथा गोलंदाज विकल्प पर्याय विशाल निकुमला आपण पाहतोय. अतिरिक्त येते अवांतर बाईच्या रूपाने 1 सिंगल. धावफलक पुढे जातोय. स्कोर कार्ड होती 3 गडी बाद 30 धावा. 5वं षटक सुरू आहे. दोन्ही कॅप्टनना विनंती आपण प्लेइंग 11 सुपूर्द करा. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी पुढील मॅचचा टॉस होणार आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप खराब चेंडू
अतिरिक्त अवांतर धाव येते, धावफलक पुढे जातोय, स्कोर कार्ड होती आकडे बदलत आहेत. व्हाईट बॉलच्या मदतीने धावसंख्या 3 गडी बाद 31. पाचवं षटक सुरू आहेत. विशाल निकुम गोलंदाजीच्या मार्क होती, 2 चेंडू टाकलेत आणि खर्च करतोय फक्त 3 धावा. हलका त्यानं कट केलाय, बॅकफुट होती जात, बॉडीचा बॅलन्स करत चेंडू पॉइंटला ढकललाय. क्षेत्ररक्षक आहेत 38 सर्कल मध्ये फील्ड करतात, अडवतात, फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल येते. 1च्या मदतीनं 3 गडी बाद 32. षटक क्रमांक 5 सुरू असताना करंट रन रेट 7.11. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न पंच मात्र कळवत आहेत. व्हाईट बॉल, एक अतिरिक्त अवांतर धावेत पावलांचा वापर करण्याचा प्रयत्न बॅटर शेखर गोडांबेकडनं आपण पाहतोय. 6 चेंडू खेळलाय, 8 धावा शेखरनं इथे आपण पाहिलं तर बनवलाय. शेखरचा स्ट्रॉंग झोन आपण सातत्यानं पाहतो. खरं तर कव्हर पॉइंटला तो खूप चांगले फटके खेळतो, ऑन साइडला देखील खूप चांगले फटके खेळतो. फटका मात्र सचवलाय टीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला अडवतील, फेकी करतील तोपर्यंत 2 धावा त्या मात्र पळून पूर्ण केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. हरणाची गती, चित्त्याची चपळाई या दोन्ही बॅटरच्या पावलांमध्ये आपण पाहतोय. आणि शेखर गोडांबे हा धावा पळून पूर्ण करण्यासाठी तो मात्र प्रचंड चतुर आहे, चपळ आहे, चाणक्य आहे. 35 धावा धावफलक होत्या, 3 गडी बाद. कॅल्क्युलेटिंग क्रिकेट त्याच्याकडनं सातत्यानं पाहायला मिळतं. प्रेशर बनवला तो बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं गोलंदाजी करणाऱ्या संघावरती. लॉंग ऑनला अडवला तो चेंडू, तोपर्यंत एक सिंगल येते. 1च्या मदतीनं धावफलक पुढे चाल, स्कोर कार्ड होती 3 गडी बाद 36 धावा. 7.45 करंट रन रेट. षटक क्रमांक 5 प्रगतीपथावर. सकाळच्या सत्रातील पहिली मॅच. स्विचिटचा प्रयत्न होता, विरुद्ध दिशेला खेळायचा होता. जगदीश जाधवला एक डॉट बॉल इथे मात्र टाकला तो विशाल निकुम कडनं. विशालच्या या षटकात देता येता 9 धावा. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 36 धावा. ऐका मर्दानो पिंपरी पाच ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 36 धावा धावफलक होत्या. षटक क्रमांक देखील 6व्या क्रमांकाचं इथे आपण पाहिलं तर सुरू होते. समोर प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूलाच्या 4 व्हीलर कार उभ्या आहेत. त्या गाडीच्या गाडी मालकाने विनंती आहे थोडंसं कॉपरेट करा. त्या समोरच्या गाडीच्या काच बरोबर मुख्य व्यासपीठावरती चमकत आहेत. त्यामुळे विनंती केला तर आपण एकतर ब्लॅक साईड स्क्रीनच्या पाठीमागे पार्किंग केलं तरी चालेल, प्रेक्षक गॅलरीच्या पाठीमागे पार्किंग केलं तरी चालेल, फक्त समोर पार्किंग करू नका. 36 धावा धावफलक होत आहेत. 3 विकेट इथे आपण पाहिलं तर गमावल्यात. 5 षटकं देखील समाप्त होतात. षटक क्रमांक 6 इथे आपण पाहिलं तर सुरू होते. शेखर गोडांबे, शेखर बेफिकर इथे आता बॅटिंग करेल का? आक्रमकता महत्वाची आहे. काही मोठे फटके देखील त्याच्या बॅटमधून येणं गरजेचं असेल. 8 चेंडू खेळलाय, 11 धावा त्यानं बनवल्यात. जगदीश जाधव संयमाचं क्रिकेट खेळतोय. 3 चेंडू 2 धावा.
बॅटिंग पॉवर प्लेची उद्घोषणा करतायत मुख्य पंच विनोद जाधव सर आहेत, सूरज कोळी सर आहेत, अक्षय देव सर आहेत. या 3 पंचांचा पॅनल या स्पर्धेत आपण पाहतोय. अचूक आणि बिनचूक स्कोरिंग ज्यांच्या माध्यमातून आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. सत्यजित आरक अतिशय सुंदर स्कोरिंग आपण पाहिलं तर या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेत आपल्याला करताना पाहायला मिळत आहे. ड्रीम स्पोर्ट्स लाईव्हची संपूर्ण टीम यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यात यूट्यूबवरती आपल्याला दाखवते. ड्रीम स्पोर्ट्स लाईव्हचे आमचे सगळे कॅमेरामॅन सर्वांचं स्वागत आहे. गेली 4 दिवस या स्पर्धेत अतिशय सुंदर कॅमेरा वर्क या मित्रांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि स्वतः ड्रीम स्पोर्ट्स लाईव्हचे सीईओ अमनची बाट, आशिषची बाट या स्पर्धेला आपण पाहिलं तर एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जाताना पाहायला मिळतात. आणि प्रत्येक वर्षी पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचा दर्जा या स्पर्धेची उंची ती आपण वाढताना पाहतोय. यावर्षी प्रथम क्रमांक 91,000 आहे, द्वितीय क्रमांक 71,000, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक प्रत्येकी 51,000 रुपये. समोर खेळलाय फटका, फसलाय, बॉल हवेत, मिड ऑफ, चेंडू खाली येतोय, टिपतोय सेल, विकेट होईल पतन. विशाल निकुम न टिपलाय सेल, धक्का क्रमांक 4. ऐका मर्दानो पिंपरी चिंचवडची शान, क्रिकेटच्या मैदानात जिगरबाज जवान, चेंडू बॅटचा संगम, षटकारांची बरसात, खेळाडूंचा आवेश, प्रतिस्पर्धेकडे मात, प्रेक्षकांचा जल्लोष, शिट्ट्यांचा नाद, पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचा विजय असो, पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचा विजय असो. अडतीसावा धावफलक होत आहे. 4 विकेट गमावल्यात. षटक क्रमांक देखील 6व्या क्रमांकाचा सुरू आहे. रोहित पवार हा विकेट टेकर गोलंदाज आहे. विकेट घेणं त्याच्या रक्तात आहे, जिंकणं त्याच्या रक्तात आहे, हारणं तर ती आपल्याला जंगलात पाहायला मिळतात. कारण का रोहित पवारनं जी गोलंदाजी केली ना ती कमालीची आहे. अडतीसावा धावफलक होत आहे. 4 विकेट गमावल्यात. स्टेप आउट होत खेळण्याचा प्रयत्न होता. न्यू बॅटर रोहित पाटील बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर दाखल होत आहेत. सांगवीचे हिटमॅन म्हणून फार मोठी ओळख या खेळाडूची. सिक्सर किंग म्हणून रोहित पाटीलची ओळख आहे, जगदीश जाधवची ओळख आहे. परंतु नावाला साजेसा खेळ या दोनही फलंदाजांकडनं हर्षल भाऊ मोरे स्पोर्ट फाउंडेशन या टीमसाठी हवा आहे. जगदीशकडे देखील मोठी क्षमता आहे, उंचपुरा खेळाडू आहे, तगड्या ताकदवान आहे, शरीरयष्टी धड दाकट आहे. उसळणारा चेंडू होता, फटका फसलाय, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, 1 2 3 चेल इथे मात्र सुटला जातोय. चुका आणि चुका देखील आपण पाहिलं तर होत आहेत. सोपा कॅच होता, विजय पवारच्या हातातून सटकलाय. रोहित पवारच्या गोलंदाजीवरती आपण पाहिलं तर एक सोपं जीवनदान बॅटर जगदीश जाधवला. नेहरू नगर परिसरातून अनेक फिरकीपट्टू गोलंदाज येत आहेत. सुरुवातीला आपण रोहन करातला पाहिलं, त्या पाठोपाठ अनेक गोलंदाज आपण पाहिले तर आपल्या बोटांची जादू दाखवण्यासाठी सज्ज होत आहेत. यावेळेसचा चेंडू होता, पंच कळवत आहेत, व्हाईट बॉल, एक खराब चेंडू होतो, एक अतिरिक्त अवांतर धावे, ते धावफलक पुढे जातोय. स्कोर कार्ड होती 4 कडी बाद 41. षटक क्रमांक 6 मैदान ती सुरू आहे. रोहित पाटील 1 चेंडू 1, जगदीश जाधव 4 चेंडू 3, रोहित पवार टू रोहित पाटील, रोहित टू रोहित. उसळणारा चेंडू होता, एक्स्ट्रा बाउन्स आणि प्रचंड अधिकचं वळण घेणारा चेंडू आपण पाहतोय. पंच इथे आपल्याला कळवत आहेत चेक केला ते चेंडूचा टप्पा कुठे पडलाय, चेंडूचं पिचिंग कुठे झालंय ते देखील आपण पाहिलं तर इथे चेक केला ते. धीरनभाई शहा स्पोर्ट फाउंडेशन संघाचे आधारस्तंभ आदरणीय राजू काकांचे शुभागमन होते, आपलं स्वागत. पांडू काकांचे शुभागमन होते, आपलं मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण उपस्थित झालात, आपलं पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. आरंभ स्पोर्ट्स क्लब संघाचे संघमालक किंवा त्या टीमचे कॅप्टन विनंती आपण संपर्क करा.
आयोजकांच्या वतीनं आपल्याला विनंती केली जाते, कारण का यानंतर आपली मॅच आहे. विनंती आपण संपर्क करा. आरंभ वॉरियर्स संघाचे संघमालक बंटीभाऊ गोरवे यांच्या टीमचे प्रतिनिधी, विनंती आपण संपर्क करा. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम, तुम्ही क्षेत्ररक्षण लावून घ्या. जो काय निर्णय टेक्नॉलॉजीच्या आधारे तिसरे पंच आपल्याला कळवतील, त्यामुळे विनंती आहे की थोडंसं वेळ वाचवणं गरजेचं असेल. वेळेची काय बंधनं आपल्याकडे आहे, वेळ फार महत्वाचा आहे. आजची क्वार्टर फायनल आपल्याला आजच खेळवायची. पहिल्या 2 मॅच 8-8 षटकांच्या 8-8 ओव्हरच्या आपल्याला खेळवायच्या आहेत आणि तिथून पुढे प्रत्येक मॅच 6 ओव्हरची ती आपण खेळवणार आहोत. इट्स अ नो बॉल. टेक्नॉलॉजीच्या आधारे तिसरे पंच अक्षय देव सर आपल्याला कळवतात नो बॉल. पुढील चेंडू फ्री हिट असेल बॅटर जगदीश जाधव साठी. संधी असेल प्रेशर जो दबाव क्रिएट केला तो रिलीज करण्याची, मोठा फटका खेळण्याची. आउटसाइड द ऑफ स्टंप खराब चेंडू, व्हाईट बॉल. एक अतिरिक्त अवांतर धाव येते. फलंदाजाच्या शरीरापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, ते अवे फ्रॉम द बॉडी करण्याचा प्रयत्न गोलंदाज रोहित पवारचा. जगदीश जाधव पासून आपला बचाव करण्याचा प्रयत्न त्याने इथे केला होता, परंतु पंचांच्या नजरेत तो कैद होतोय आणि पंच कळतायत व्हाईट बॉल. फ्री बॉल कंटिन्यू. उपलब्ध 4 गडी बाद 44. फुल टॉस चेंडू होता, मिडल ऑफ द बॅट केला आणि फ्री बॉलला मात्र पाठवलंय जगदीश जाधवच्या बॅट मधून सीमा रेषा पार. उत्तुंग पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचा षटकार. तिसऱ्या पर्वात नवे गाणे रंगले मैदानात आग. गिदरची रिप ढोलाची थाप हातात उरलेला भाव. पिंपरीचे मानाचे हेरण उठेल उडता वेश राजा. दर्जेदार लढाई नाव लौकिक जमली अखंड झुंज. 50 धावा धावपल होत आहे. 4 गडी बाद. षटक क्रमांक देखील 6व्या क्रमांकाचा सुरू आहे. जगदीश जाधव यावेळेस फटका खेळायचा होता. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला खेळला, लॉंग ऑनला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत, अडवतायत, फेकी करतायत, तोपर्यंत एक सिंगल येते. धावपल पुढे चाल 51 धावा 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 4 गडी बाद 51. शेवटचे 12 चेंडू आपण पाहिले तर बाकी आहेत. शेवटची 2 षटकं देखील आपण पाहिले तर फार महत्वाचे आहे. 7व्या आणि 8व्या षटकात किती धावा येत आहेत बॅटिंग करणाऱ्या हर्षल भाऊ मोरे स्पोर्ट फाउंडेशन सांगवी टीम कडनं ते देखील आपण इथे पाहणार आहोत. छान क्रिकेट, शान क्रिकेट, पिंपरी चिंचवडचा अभिमान क्रिकेट ब्रीद वाक्य उराशी बाळगत स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे यांच्या पुण्यस्मरणार्थ त्यांच्या स्मृतींना, त्यांच्या आठवणींना उजाळा देणारी क्रिकेटची स्पर्धा पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2026 तिसरं पर्व 22 मार्च 2026 ते उद्या 26 मार्च 2026 या कालावधीत संपन्न होताना पाहायला मिळते. या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचे मुख्य मार्गदर्शक, मुख्य आधारस्तंभ आपण पाहतोय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रथम नागरिक, सर्वप्रथम बिनविरोध महापौर सन्मान्य रविभाऊ लांडगे, भोसरी विधानसभा मतदारसंघाचे हॅट्रिक आमदार पैलवान महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतो आणि ज्यांच्या अथक प्रयत्नातून, अथक परिश्रमातून, आयोजनातून, नियोजनातून, संकल्पनेतून, कल्पनेतून साकारलाय हा क्रिकेटचा देखणा देदीप्यमान सोहळा. ते पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि पिंपरी चिंचवड भूषण कैलासभाऊ लांडगे यांच्या स्वप्नातून साकारलाय PCPLचा थरार. बॉल मात्र पाठवलाय मिड विकेट, सीमा रेषा पार, षटकार. ऐका मर्दानो पिंपरी चिंचवडची शान, क्रिकेटच्या मैदानात जिगरबाज जवान. चेंडू बॅटचा संगम, षटकारांची बरसात, खेळाडूंचा आवेश, प्रतिस्पर्धेकडे मात, प्रेक्षकांचा जल्लोष, शिट्ट्यांचा नाद. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचा विजय असो, पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचा विजय असो.
वेगवेगळे टायटल सॉन्ग आपण गेली 4 दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकतोय. अलीकडे आपण पाहिलं तर AI न भरपूर काही सुविधा तुम्हाला निर्माण करून दिल्यात. अगदी बॅनर सहित सॉन्ग सहित वेगवेगळ्या प्रकारचे आपण पाहिलं तर डिझाईन देखील आपण पाहत असतो. परंतु या स्पर्धेचे सगळे टायटल सॉन्ग पिंपरी चिंचवड टेनिस बॉल असोसिएशनचे अध्यक्ष कैलासभाऊ लांडगे यांचे बंधू विपिन उर्फ बंटीभाऊ लांडगे यांच्या माध्यमातून आपण हे टायटल सॉन्ग ऐकतोय. विकेट येते आणि पुन्हा एकदा ऐकूया सुमधुर संगीत. ऐका मर्दानो पिंपरी चिंचवडची शान, क्रिकेटच्या मैदानात जिगरबाज जवान, चेंडू बॅटचा संगम षटकारांची बरसात, खेळाडूंचा आवेश प्रतिस्पर्धेकडे मात, प्रेक्षकांचा जल्लोष शिट्ट्यांचा नाद, पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचा विजय असो, पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचा विजय असो. एकूण 60 धावा धावपल होतात. 5 विकेट कमवल्यात. ओव्हरपी चेंडू होता थोडंसं पुढ्यात केलाय. विशाल निकुम आलेत. स्लॉगरचं 7वं षटक मैदान करतात. त्यानंतर डेथ ओव्हरचं षटक आपण पाहणार आहोत. 2 धावा त्यानंतर एक षटकार विकेट आणि एक सिंगल येते. 60 धावा धावपल होतात. 5 विकेट गमवल्यात. 7वं षटक सुरू आहे. 8 ओव्हरची मॅच. राहुल पवार, रोहित पाटील ही जोडी मात्र बॅटिंग करते. 8 ओव्हरमध्ये कमीत कमी 85 ते 90 धावा या बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं अपेक्षित आहेत. फटका इथे आपण पाहिलं तर खेळायचा होता. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू अडवला जाईल तोपर्यंत एक सिंगल येते. एकसष्ट धावा धावपल होत आहेत. 5 विकेट कमवल्यात. 7व्या क्रमांकाचं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. 8 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. 8-8 षटकांचे सामने आपण पाहतोय. त्यामध्ये 2 षटकं मॅन्डेटरी पॉवर प्ले, एक षटक बॅटिंग पॉवर प्लेचं. मॅचचं टाय झाली तर सुपर ओव्हर आणि 40 मिनिटाचा प्रत्येक टीमला आपण कालावधी दिलाय 8 ओव्हरसाठी. चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, प्रॉपर टायमिंग, जबरदस्त जजमेंट आणि बॉलला मात्र पाठवलंय सीमा रेषेच्या पलीकडे. गगन भेदी, गगन चुंबी षटकार. पिंपरी चिंचवडची ही शान आहे आम्हाला अभिमान, पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग करते खेळाडूंचा सन्मान. स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ होत आहे ही भोसरी गावात भव्य आणि छान. पिंपरी चिंचवडकर गात आहे या स्पर्धेचे गुणगान. 5 गडी बाद 67 धावा धावपल होत आहेत. शेवटचं अंतिम षटक करण्यासाठी गोलंदाज विजय पवार येतोय. पहिल्या षटकात त्यानं 13 धावा खर्च केलात विजय पवार. फटका सचवलाय. कव्हर पॉइंटला टप्पा पडतोय. चेंडू हलकसं वळण घेतोय. पॉइंटचे क्षेत्ररक्षक चेंडूचा अंदाज घेत आहेत, अडवतायत. अतुर भोटे 68 धावा धावपल होत आहेत. 5 गडी बाद. 8वं षटक सुरू आहे. राहुल पवार 2 चेंडू 7, रोहित पाटील 4 चेंडू 3. 38 सर्कल मध्ये आपण लाल माती पाहतोय. पाठीमागच्या 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहिलं तर आउटफील्डला व्हाईट कलरची माती आपण पाहतोय. चुकी होती. प्रयत्न चांगला होता परंतु शेवटच्या षटकात आक्रमण केला त्याने चेंडू मात्र पाठवलाय सीमा रेषा पार. षटकार. चौऱ्याहत्तर धावा धावपल होत आहेत. 5 गडी बाद. शेवटचं षटक सुरू आहे. शेवटचे 4 चेंडू पहिल्या डावातील. आणखीन एक सलगचा दुसरा 2 इन रो. बिग हिट, बिग ब्लास्ट. बॉल मात्र जाईल आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द स्टेडियम. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचा दे घुमा के धमाकेदार सिक्सर. पिंपरी चिंचवड नाव हे लक्षात ठेव. PCPL ची हवा, जोश हा नवा बग. ग्राउंड वर किंग बॅट मधून आग फेकतो. शॉट मारतो 6 बॉल डायरेक्ट बाउंड्री पार. हर एक टीम तगडी, कॉम्पिटिशन भारी. चॅम्पियन बनणार कोण? तयारी करा जोरदार. ही फक्त लीग नाही, हा तर आपला सण आहे. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग PCPL. 5 गडी बाद 80 धावा धावपल होत आहेत. शेवटच्या षटकात
प्रचंड मोठं आक्रमण आपण पाहतोय, फार मोठा हल्ला प्रति हल्ला बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं आपण पाहतोय. खर तर ही आक्रमक भूमिका फार महत्वाची होती आणि शेवटच्या षटकात आपण पाहतोय समोर खेळलाय लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात, टिपतोय झेल, विकेट होईल पतन. फलंदाज विजय पवारच्या गोलंदाजीवरती राहुल पवार झेलबाद. ऐका मर्दानो पिंपरी चिंचवडची शान, क्रिकेटच्या मैदानात जिगरबाज जवान, चेंडू बॅटचा संगम, षटकारांची बरसात, खेळाडूंचा आवेश, प्रतिस्पर्धेकडे मात, प्रेक्षकांचा जल्लोष, शिट्ट्यांचा नाद, पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचा विजय असो, पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचा विजय असो. शेवटचे 2 चेंडू आपण पाहिले तर बाकी आहेत. खर तर मी कॅप्टन सौरभ शिंदेचं कौतुक करेल. हर्षल भाऊ मोरे, स्पोर्ट फाउंडेशन सांगवी या टीमकडे म्हणजे जेवढे 11 खेळणार आहेत ना सगळे बॅटर आहेत. असा एकही फलंदाज नाही की जो चौकार षटकार मारू शकत नाही. पण कॅप्टन सौरभ शिंदेला जरी तुम्ही पकडलं ना तरी त्याच्याकडे ती क्षमता आहे, तो दमकम आहे. कारण का तो सांगवीचा बुमबुम माट्या आहे, तो मास्टर माइंड आहे, त्याचा माइंड फार कमालीचा आहे. जरी तो या मॅच मध्ये आउट असेल परंतु इन मध्ये जे 11 आहेत ना ते कमालीचे आहेत. या टीमला खरं तर त्यानं संघाची संघ बांधणी केली ऑप्शनला. सनी कसबे आणि सौरभ शिंदे या जोडीनं ती मात्र फार कमालीची आहे. येणारा प्रत्येक बॅटर हा गोलंदाजाच्या मनात धडकी भरवणार आहे. कारण की त्याची क्षमता, त्याचं पोटेन्शियल, त्याची ताकद, त्याची स्ट्रेंथ ही फार मोठी आहे आणि ती पिंपरी चिंचवडकरांना नवीन नाही. पुन्हा एकदा आल्याला पहिलाच बॉल, त्यावरती केला हल्ला आणि श्री पुष्पराजनं पाठवलाय चेंडू डीप मिड विकेट, सीमा रेषा पार, ठोकलाय षटकार. तिसऱ्या पर्वात नवे गाणे, धन्यवाद. रंगले मैदान. भोसरीच्या गाव जत्रा मैदानावरती धावा होत नाही, धावांचा पाऊस पडतो आणि पहिल्याच मॅच मध्ये हर्षल भाऊ मोरे स्पोर्ट फाउंडेशन सांगवीनकडनं षटकार चौकारांचे फटाके फुटतायत. बॅटच्या हातील कडा घेऊन चेंडू विकेट किपरच्या अलगत जवळ अडवलाय. रनआउटची संधी आणि शेवटच्या चेंडूवरती फलंदाज श्री पुष्पराज रनआउट, धावबाद. गिटारची रिप, ढोलाची थाप, हातात उरलेला भाव, पिंपरीचे मानाचे हेरण, उठेल उडता वेश राजा, दर्जेदार लढाई नावलौकिक, जमली अखंड झुंज. एक इनिंग डाव देखील आपण पाहिलं तर संपलाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बनवल्या गेल्यात 86 धावा आणि विजयासाठी टार्गेट देखील इथे आपण पाहिलं तर ठेवले 87 धावा. एक इनिंग डाव देखील आपण पाहिलं तर संपलाय. दुसऱ्या डावाला देखील आपण सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी आपण पुढील मॅचचा टॉस करतोय. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती, आपण टॉस साठी आणि नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आवर्जून मुख्य व्यासपीठावरती उपस्थित असणारे हर्षलभाऊ मोरे आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार, धीरेनभाई शहा आणि त्यांचा मित्रपरिवार यांच्या शुभास्ते आपण टॉस त्या ठिकाणी करतोय. सुमित सुतार सर यांना विनंती, आपण या नाणेफेकीचा कौल आपण करतोय. मान्यवरांना विनंती, आपण या सन्मान्य हर्षलभाऊ मोरे आणि त्यांचा मित्रपरिवार, धीरेनभाई शहा आणि त्यांचा मित्रपरिवार विनंती, आपण टॉस साठी या. पांडू मामांना विनंती, आपण या. सर्व मान्यवर पाहुण्यांच्या शुभास्ते आपण टॉस या ठिकाणी करतोय. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी आपण संपन्न करतोय. चला संगनायक, आपण टॉस साठी या. नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करतोय. टॉस या ठिकाणी केला. छान क्रिकेट, शान क्रिकेट आणि पिंपरी चिंचवडचा अभिमान क्रिकेट हर्षल भाऊंच्या शुभास्ते आपण टॉस करतोय. दोन्ही कॅप्टन आहे. 8 ओव्हरची मॅच आहे. कोण कॉल करते आणि टॉस बॅट आणि बॉल? ओके, बॅट आणि बॉल. बॅट कॉल, बॅट. टॉस या ठिकाणी संपन्न झालाय. टॉस जिंकलाय. मान्यवरांचा आभार. मान्यवरांना विनंती करेल आपण स्थानापन्न व्हा. दोन्ही टीमला खूप साऱ्या सदिच्छा, शुभेच्छा.
टॉस जिंकलाय, प्रथमतः काय निर्णय असेल? प्रथमतः गोलंदाजी करू. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचं तिसरं पर्व आपण पाहिलं तर यावर्षी फार मोठं भव्य आणि दिव्य स्वरूपात संपन्न होतंय. त्याबद्दल काय सांगाल आणि तुमचे संघ मालक त्याबद्दल काय सांगाल आणि प्रतिस्पर्धी संघाला किती धावांपर्यंत रोखाल? आयोजनाबद्दल बोलावं तर ते जेवढं बोलाल तेवढं कमीच राहील. असंच या आता मॅन ऑफ द सिरीजला 2 व्हीलर आहे, भविष्यात 2-3 वर्षात मॅन ऑफ द सिरीजला 4 व्हीलर राहील ही अपेक्षा करतो. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या टीमला. प्रतिस्पर्धी टीमचे कॅप्टन आपल्या समोर आहे. टॉस पराभूत आहेत, प्रथमतः बॅटिंग करायची. आरंभ वॉरियर्स संघ आपण पाहिलं तर प्रथमतःच पहिलं वर्ष आहे पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग मध्ये खेळताना पाहायला मिळेल. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल, काय सांगाल? काही समोरची टीम ओळखीचीच आहे, आमच्या सगळे प्लेयर ओळखीचेच आहेत. तरी आम्ही 8 ओव्हरमध्ये कमीत कमी 100 रन करायचा प्रयत्न करू आणि आमची बॉलिंग तेवढी चांगली आहे की आम्ही त्यांना 100च्या आत अडवू शकतो. संघ मालकांबद्दल काय सांगाल? ज्यांनी तुम्हाला सपोर्ट केलाय. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग या स्पर्धेत एका मोठ्या व्यासपीठावरती आपण पाहिलं तर खेळण्याची संधी दिली, त्याबद्दल आणि स्पर्धेबद्दल काय सांगाल? बंटे भाऊचे तर खरंच आभार आहेत. आम्ही खबर आभार मारले पाहिजे त्यांचे. त्यांनी आमच्यावर पहिल्याच वर्षी विश्वास दाखवला आणि सगळे यंगच आहेत आमच्या टीममध्ये. 2-3 जणांचा एक्सपिरियन्स आम्हाला खूप कामाला येईल आणि आम्ही चांगलं करू स्पर्धेमध्ये. खूप साऱ्या शुभेच्छा. आरंभ वॉरियर्सचे कॅप्टन होते, त्याचबरोबर स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे स्पोर्ट फाउंडेशन भोसरी याही टीमचे कॅप्टन आपल्या समेत होते. आपण पाहताय स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2026चं तिसरं पर्व आणि तिसऱ्या पर्वातील आजच्या 4थ्या दिवसातील पहिली मॅच सुरू आहे. आपण कुठे जाऊ नका, पाहत राहा यूट्यूबवरती ड्रीम स्पोर्ट्स लाईव्ह वरती. ऐकूयात दुसऱ्या डावाचं समालोचन आदरणीय सुमित सुतार सरांकडनं. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू. धन्यवाद उत्तम सर. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान आहे. विश्वाच्या कल्याणासाठी ज्यांनी पसायदान मागितलं त्या संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबारायांच्या पवित्र पावन पुण्यभूमीमध्ये स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2026 गावजात्रा मैदान भोसरीच्या या मैदानावरती आपण पाहतो हा क्रिकेटचा महारणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतो. आणि आज दिवस क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये इथे सकाळ सत्रामध्ये या ठिकाणी संपन्न केला जातोय. 2 दिग्गज संघांमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय सामना क्रमांक पहिला रंगला गेलाय. हर्षल भाऊ मोरे स्पोर्ट्स फाउंडेशन सांगवी विरुद्ध धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन. या ठिकाणी एक पारितोषिक येते सामना सुरू होण्यापूर्वी. जर प्रेक्षकांमधून सीमारेषेच्या बाहेर जर झेल टिपला तर विघ्नेश काळूराम लांडगे यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी प्रेक्षक राजा वर्गासाठी असणार आहे. प्रचंड मोठा पारितोषिकांचा वर्षाव या स्पर्धेमध्ये केला गेलाय. खऱ्या अर्थानं पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2026च्या माध्यमातून पिंपरी चिंचवड मधील या खेळाडूंना खऱ्या अर्थाने एक हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देणार आहे. पिंपरी चिंचवड भूषण कैलास भाऊ लांडगे खऱ्या अर्थानं अहोरात्र मेहनत पिंपरी चिंचवडच्या या खेळाडूंसाठी खऱ्या अर्थाने घेतलेली आहे. आपण जर पाहिली तर पहिली 2 पर्व अतिशय दर्जेदार संपन्न झाली. मात्र या वर्षीचं पर्व देखील आपण पाहतोय अगदी थाटामाटामध्ये आणि आनंदाच्या वातावरणामध्ये आज मात्र या गावजात्रा मैदानावरती भोसरी या ठिकाणी मात्र संपन्न केले जाते. सत्याऐंशी धावांचं आव्हान घेऊन आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये 2 सलामीचे बॅटर इथे दाखल होत आहेत. धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाकडनं जर पाहिलं तर कर्णधाराची भूमिका खऱ्या अर्थानं संघनायकाची भूमिका गणेश जाधवने साकारली. गणेश जाधव, राजेश सोरटे यांसारखे दिग्गज खेळाडू या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. किरण मोरे देखील आहे, विजय पवार आहे. एक दर्जेदार खेळाडूंचा भरणा असणारा संघ मैदानावरती इथे मात्र उतरलाय. मात्र दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग पर्व 3 मध्ये खऱ्या अर्थानं पदार्पण करणारा हर्षल भाऊ मोरे स्पोर्ट्स फाउंडेशन हा संघ देखील आपण जर पाहिलं तर पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना 86 धावा बनवल्यात आणि 87 धावांचं आव्हान आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन संघाच्या समोर ठेवलंय. 2 आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता इथे दाखल होत आहेत. अथर्व भुते आणि दुसऱ्या बाजूला किरण मोरे. तर पहिल्या क्रमांकाचं षटे घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये सज्ज होताना पाहायला मिळेल ज्यानं पुणे परिसराचं नाव महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटच्या कानाकोपऱ्यात गाजवलं तो सनी कसबे मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळेल.
कशा प्रकारे रणनीती आखली जाईल मैदानाच्या आतमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले पाहायला मिळेल. P1चं षटक, पंचांचा कॉल येतोय. लेट्स प्ले. डावाला होईल सुरुवात. चला खेळूयात. षटक क्रमांक पहिलं घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये सनी कसबे तयार झालाय. तर डावखुरे हाताने इथे आपण पाहत आहे पहिला चेंडू फेस करण्यासाठी किरण मोरे सज्ज आहे. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथे आपण पाहत आहे सनी कसबे याचा मात्र अतिशय दर्जेदार पाहायला मिळेल. किरण मोरे इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे बॅटिंग करताना पाहायला मिळतील. मात्र पहिला चेंडू तो मात्र सन्मानजनक खेळायचा प्रयत्न किरण मोरे यांचा होता. मात्र चेंडू डॉट येतोय. निर्धाव चेंडू आहे. शून्यात वाढलो, शून्यात जन्मलो, शून्याचे करून म्हणताना माहिती नव्हतं जगाला बसवा एकाच्या बाजूला येईल किंमत त्याला. शून्यातून विश्व निर्मितीचं स्वप्न या संघानं पाहिले. 87 धावांच्या पाठलागासाठी संघ निघालाय. यावेळेसचा चेंडू उडवलाय. तिथे मात्र आपण पाहताय क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. चेंडू पर्यंत पोहोचायचा प्रयत्न करेल तो, मात्र चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. बाउंड्री लाईन कव्हर होतोय. 4 धावा चौकार. नशीब आजमावण्यासाठी आले प्रत्येक बाट प्रत्येक आरंभ वॉरियर्स या संघाच्या संघनायकाला विनंती राहील आपली प्लेइंग 11 या ठिकाणी जमा करा. आरंभ वॉरियर्स संघनायक. दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतो इथे चौकार येताना पाहायला मिळाला. 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड ओपन झाले. यावेळेचा चेंडू तिथे मात्र आपण पाहताय खोदून काढलाय. अप्रतिम फटका आहे. मिड ऑफच्या डोक्यावरनं फटका सजवलाय आणि चेंडू आपण पाहतोय सीमारेषा पार फरार. हे रास्ते हे 4 के. शानदार चौकार. 4 धावा. ऐका मर्दानो पिंपरी चिंचवडची शान क्रिकेटच्या मैदानात जिगरबाज जवान चेंडू बॅटचा संगम षटकारांची बरसात खेळाडूंचा आवेश प्रतिस्पर्धेकडे मात प्रेक्षकांचा जल्लोष. 2 लगोपाठचे चौकार आपण पाहत आहे किरण मोरे यांच्या बॅटमधनं पाहायला मिळाले. पहिला चेंडू जरूर दर्जेदार होता. सनी कसबेनं इथे आपण पाहताय दर्जेदार हाताळला होता. मात्र चेंडूचा टप्पा व्हेरिएशन लेंथ आपण जर पाहिली तर अतिशय दर्जेदार देखील होती. मात्र किरण मोरे यांनी हा चेंडू सोडला आणि त्यानंतरच्या चेंडूवरती आपण पाहताय आघात पाहायला मिळालाय. लगोपाठचे 2 चौकार आलेत. गोलंदाज पुन्हा एकदा सनी कसबे सज्ज होत आहेत. चांगला चेंडू आहे. खोलवर टप्प्यात आहे. अलॉंग द कार्पेट मिड ऑनला खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. 38 सर्कल वरती क्षेत्ररक्षण केलंय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि चित्त्याच्या चपळाईने देखील आपण पाहता एक सिंगल धाव इथे मात्र हतर्व भूते आणि किरण मोरे या 2 फलंदाजांमधनं घेतली जाईल. एक सिंगलच्या साह्याने धावफलकामध्ये आपण पाहतोय अंक बदलतोय. 9 अंकामध्ये धावफलक आकार घेताना पाहायला मिळेल. धीरेनभाई शहा स्पोर्ट्स फाउंडेशन संघ दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करताना. क्रिकेटमध्ये कुठलंही आव्हान छोटं किंवा मोठं नसतं. मात्र त्या आव्हानापर्यंत जो प्रवास करावा लागतो तो प्रवास फार महत्वाचा आहे. मात्र आज या 2 खेळाडूंना इथे प्रवास करावा लागेल. पहिल्या विकेटसाठी किती धावांची पार्टनरशिप भागीदारी पाहायला मिळेल. मात्र आपण जर पाहिलं तर हर्षल भाऊ मोरे स्पोर्ट्स फाउंडेशन संघाकडनं पहिले सलामीला बॅटर बॅटिंग करत असताना पहिल्या 4 षटकांमध्ये विकेट पडत गेल्या. मात्र आपण जर पाहिलं तर मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग करताना एक दर्जेदार फटके पाहायला मिळाले. षटकार आले. 7व्या-8व्या षटकामध्ये धावसंख्या मात्र पुढे गेली. पुन्हा एकदा इथे मात्र आपण पाहताय आडव्या बॅटनं फटका खेळलाय. डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडू सरळ सीमारेषेच्या पार. हवाई सफर. षटकार. ऐका मर्दानो पिंपरी चिंचवडची शान क्रिकेटच्या मैदानात जिगरबाज जवान चेंडू बॅटचा संगम षटकारांची बरसात खेळाडूंचा आवेश प्रतिस्पर्धेकडे मात प्रेक्षकांचा जल. इथे मैदानावरती आपण पाहतोय किरण मोरे यांनी 2 चौकार खेळले. त्यानंतर एक सिंगल घेतले आणि अथर्व भूते या फलंदाजांना मात्र इथे आपण पाहताय खेळपट्टीवरती आमंत्रित केलं. जे रिटर्न क्रीजला होते स्ट्राईक साठी आले आणि पहिल्या चेंडूवरती इथे एक बिग हिट केलाय. षटकार आलाय. स्विच हिट करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होता. मात्र मैदानावरती आपण जर पाहिलं तर चेंडू देखील तिथला नाविन्यपूर्ण पडलाय. सनी कसबे यांचा चेंडू मात्र डॉट येईल. षटक समाप्त होईल पहिल्या क्रमांकाचं. शैलेंद्र कसबे अर्थात सनी कसबे यांनी पहिलं षटक हाताळलं. 15 धावांचं षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती संपतोय. धीरेनभाई शहा स्पोर्ट्स फाउंडेशन संघ आपण पाहत आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 15 धावा धावफलकावरती आहेत. स्पर्धेचा तो भव्य दिव्य प्रकाश आम्ही तर मोठ्या मनाने उचलूया हा सन्मानाचा परचम स्वंकुश भाऊच्या स्मृतीला ह्या मैदानात गजर करूया.
पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाचं संपले गेलंय. 15 धावा स्कोरबोर्डवरती नोंदवल्या गेल्यात. उर्वरित सामन्याचं गणित गुणोत्तर प्रमाण इथे समोर येत आहे. शेवटचे 42 चेंडू शिल्लक राहत आहेत. विजयासाठी 72 धावांची गरज आहे. क्रिकेट आणि क्रिकेट अनपेक्षित घडामोडींचा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. या क्रिकेटकडे आपण कित्येकानं पाहिलेलं आहे. सळसळतं रक्त आम्ही शुभाचे भक्त, आम्ही लढणार आणि विरोधी संघाला पूर्ण जोडणार. हलक्या हाताने तिथे मात्र आपण पाहताय चेंडू खेळून काढलाय. इथे जर पाहिलं तर गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये षटक क्रमांक 2 साठी समीर दिवेकर या गोलंदाजांना आमंत्रित केलंय आणि तिथे मात्र किरण मोरे यांनी मात्र एक सिंगल धाव पळून पूर्ण केलीत. एका धावेनिशी धावफलकामध्ये आपण पाहतोय 16 धावांची नोंद होताना पाहायला मिळणार आहे. थेंबे थेंबे तळे 700 बूंद बूंद से बनता है सागर, क्षणाक्षणांनी बनतो युग. एक एक धाव आज क्रिकेटसाठी महत्वाची आहे. एका चेंडूचं महत्व तुम्हाला आज हा क्रिकेटचा खेळ सांगून चाललेला आहे. हा चेंडू मात्र इथे आपण जर पाहिलं तर अथर्व भुते या फलंदाजासाठी मात्र थोडासा बाहेरनं ठेवलाय. ऑफस्टिकच्या बाहेरनं चेंडू करण्याचा मानस इथे आपण पाहताय गोलंदाज समीर देवेकर यांचा पाहायला मिळालाय. थोडाफोडा राज्य करा ही परिस्थिती मैदानावरती धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन साठी आहे. तुमच्या बचावाचा जर सर्वात मोठा पर्याय काय असेल तर तो म्हणजे आक्रमण आहे आणि ते आक्रमण आज तुम्हाला करून दाखवावं लागणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. क्लाउड अपील पंचांकडे इथे आपण जर पाहिलं तर दाद मागितली गेली, मात्र पंच देखील आपल्या निर्णयावरती ठाम आहे. सामदाम दंडभेद कोड्यावरती कसल्याही प्रकारचा निर्णय. खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटला एक चांगलं शिस्त आणि वळण लावणारे ऑफिशियल पंच आपण पाहत आहे. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं पंचांची भूमिका पार पडत आहे. अतिशय दर्जेदार नाविन्यपूर्ण पंच देखील आहेत. मात्र या दरम्यान अथर्व भुते याच्यासाठी चेंडू डॉट आलाय. समीर देवेकरने इथे गोलंदाजी मधलं कमबॅक जे मात्र दाखवले. सुरेख चेंडू मैदानावरती आहे. हा चेंडू मात्र इथे खेळून काढलाय. सनी कसबेचं षटक जर पाहिलं ना, पहिल्या षटकामध्ये आपण पाहताय किरण मोरे यांना थोडं आक्रमक होताना पाहिलं, मात्र अथर्व भुतेने देखील एक चांगला बिगिट केला. मात्र यानंतर षटक क्रमांक 2 साठी समीर दिवेकर या गोलंदाजांना मात्र आमंत्रित केलं आणि समीर दिवेकर यांनी मात्र अजूनपर्यंत या षटकामध्ये मोठा फटका खेळू दिला नाही. एक चांगली गोलंदाजी, अप्रतिम षटक मैदानाच्या आतमध्ये जे मात्र हाताळलं गेले. सुंदर गोलंदाजी आहे. कलाविष्कार मैदानावरती पाहायला मिळालाय. यामुळे समोरच्या बाजूला किरण मोरे इथे मात्र स्वतःला सिद्ध करतोय आणि चेंडूला पाठवतोय सीमारेषा पार. एक टप्पा घेत चेंडू सीमा पार. 4 धावा चौकार. पिंपरी चिंचवड नाव हे लक्षात ठेव. PCPL ची हवा, जोश हा नवा बग. ग्राउंड वर किंग बॅट मधून आग फेकतो. शॉट मारतो 6 बॉल डायरेक्ट बाउंड्री पार. हर एक टीम तगडी, कॉम्पिटिशन भारी. चॅम्पियन बनणार कोण? तयारी करा जोरदार. ही फक्त लीग नाही, हा तर आपला सण आहे. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग PCPL. इथे किरण मोरे देखील आता आपण आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. डावखुऱ्या हाताचे दर्जेदार फलंदाज आक्रमक चढवताना पाहायला मिळाले. गॅप मोठा आहे, क्षेत्ररक्षक नाही तिथे. चेंडू सीमारेषा पार. डीप एक्स्ट्रा कव्हर फोडलाय. 4-4-4 चौकार. हातात बॅट मनात ज्वाला, त्यांच्या नावाची शान जपूया. महापौर रवी भाऊचा आधार, आयोजक कैलास भाऊचे ध्येय. स्पष्ट एकत्र चाललो आम्ही प्रचंड, आवाजात न थांबणारी कला. रॉकचा धक्का जनता घ्यावी उंच, झुंजर आवाज उमटो दे. पिंपरी चिंचवडच्या हातबीटमध्ये ही स्पर्धा गाजू दे. 2 षटकं मैदानाच्या आतमध्ये इथे संपली गेलीत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकामध्ये 25 धावांची नोंद होताना पाहायला मिळाली. आपण चर्चा करत होतो पहिल्या 4 चेंडूची की त्या 4 चेंडूमध्ये समीर देवेकर यांनी मात्र कसल्याही प्रकारचे मोठे बिगिट होऊ दिले नव्हते. मात्र त्यानंतरच्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर 2 चेंडू असे मिळाले किरण मोरेसाठी की तिथे लगोपाठचे 2 चौकार पाहायला मिळाले आणि धावफलकाचा आलेख जो मात्र बदलताना पाहायला मिळाला. 25 धावांवरती धावफलक आहे. बिना काढ्याच्या मोबदल्यामध्ये एक सलामीवीरांकडनं चांगल्या फलंदाजीची गरज होती आणि ती फलंदाजी इथे आपण पाहत आहे धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाकडनं. इथे आपण पाहत आहे अथर्व भुते आणि किरण मोरे या जोडीकडनं पाहायला मिळाली. सुंदर षटक मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र हाताळावं लागेल. कमबॅक करावं लागेल. एक ब्रेक थ्रू मिळून द्यावा लागेल. ही भागीदारी, ही पार्टनरशिप फोडावी लागेल. हर्षल भाऊ मोरे स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाकडनं कोणत्या गोलंदाजाला इथे मात्र पाचारण करण्यात येणार हे मात्र आपल्याला पाहायचंय.
षटक क्रमांक 3 करण्यासाठी ज्ञानेश मुळीक अर्थात माऊली यांना मैदानावरती आमंत्रित केले. यावेळेस तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे क्लाउड अपील पंचांकडे दाद मागितली गेलीत. मात्र इथे आपण जर पाहिलं तर प्रचंड मोठं व्हेरिएशन आपण जर पाहिलं तर गोलंदाजी मधलं पाहायला मिळालं. टप्पा पडल्यानंतर चेंडू ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर निघाला. मात्र तिथे आपण जर पाहिलं तर अथर्व भुतेची बॅट जी मात्र हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये पाहायला मिळाली. मात्र बॅटचा फेस ओपन करत असताना चेंडू बॅटवरती मिडल होऊ शकला नाही आणि तो चेंडू थेट यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आला. या भागीदारीकडे देखील आपण पाहत आहे संपूर्ण प्रेक्षक राजाची देखील नजर लागलेली आहे. ही किती धावांची पार्टनरशिप इथे मात्र किरण आणि अथर्व यांच्यामध्ये होणार. यावेळेसचा चेंडू बिग हिट आहे. डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं सरळ सीमारेषेच्या बाहेर खेळलाय. षटकार 6 धावा. पिंपरी चिंचवड जल्लोष नवा पर्व तिसरे उत्साह हवा खेळाडूंचा जोर चेंडू बॅटचा शोर जिंकण्यासाठी सज्ज लावूया पणाला जोर. PCPL पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग. अथर्व भुते देखील इथे मैदानाच्या आतमध्ये बॅटचा फेस ओपन करतोय. षटकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळालाय. ज्ञानेश्वरांनी हरिपाठाच्या अभंगामध्ये खूप भारी सांगितलेलं आहे. भावी विन भक्ती भक्ती विन मुक्ती बळे विन शक्ती बोलून आहे. तुमच्या अंगामध्ये जर बळ नसेल तर त्या शक्तीचा काही उपयोग नाही. आज मैदानावरती मात्र ती शक्ती अथर्व भुतेनं आणि किरण मोरे या 2 फलंदाजांना मात्र इथे दाखवलीत. 7 चेंडू 18 अंकावरती किरण मोरे इथे नाबाद आहे. अथर्व भुते 8 चेंडू 13 अंकावरती नाबाद आहे. तर षटक क्रमांक 3 साठी ज्ञानेश मुळीक अर्थात माऊली इथे मात्र गोलंदाजी करताय. हा चेंडू मात्र इथे आपण पाहतोय ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर न करायचा प्रयत्न होता. मात्र चेंडूला तिथे कव्हर रिजनला खेळलाय. कव्हर झोन देखील आपण पाहताय कव्हर करण्याचा प्रयत्न इथे फलंदाज अथर्व भुतेने केलेला आहे. खराब चेंडूचा खरपूस समाचार घेणं आणि चांगल्या चेंडूला सन्मान देणं हे चांगल्या फलंदाजाचं काम आहे. आणि अथर्व भुते देखील आपण पाहताय कच्च्या गुरुचा चेलाड आहे. पिंपरी चिंचवड परिसरामध्ये एक चांगला क्रिकेट खेळलेला आहे. अनुभवाने भरलेली शिदोरी आहे. किरण मोरे सारखा देखील एक अनुभवी खेळाडू की जो मात्र बॅटिंगसाठी इथे आपण पाहताय सलामीला दाखल झाला आणि त्याकडनं इथे एक चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. ज्ञानेश मुळीक पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकमध्ये जो मात्र सज्ज होताना पाहायला मिळेल. माऊली हा चेंडू मात्र इथे आपण जर पाहिलं तर निश्चित रूपाने टप्पा पडल्यानंतर तो चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आलाय. किरण मोरेनं हा चेंडू सोडलाय. असंच असतं एका थेंब देखील आपण जर पाहिलं तर जो पडतो त्याचा मोती होतो. त्याप्रमाणे देखील या चेंडूचं देखील आहे. एक चेंडू डॉट आहे. त्यानंतरच्या चेंडूवरती षटकार खेळला सुवर्ण क्षण आहे. चांगला चेंडू होता. उसळी घेणारा चेंडू मात्र तिथे आपण पाहता स्टेप अप होऊन खेळायचा प्रयत्न नक्की किरण मोरे यांनी केला. एक सिंगल करता तिथे मात्र आपण पाहताय दोन्ही फलंदाज धावत आहेत आणि या सिंगल धावेच्या साह्याने इथे आपण पाहताय ज्ञानेश मुळीक अर्थात माऊली यांचं षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपतंय. केवळ एक षटकार मैदानावरती पाहायला मिळाला आणि एक सिंगल याप्रमाणे या षटकामध्ये इथे आपण पाहताय ज्ञानेश मुळीक यांनी मात्र थोडं कमबॅक केलंय. षटक क्रमांक 3 इथे संपतंय. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करताना धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन संघाच्या स्कोरबोर्डवरती आपण पाहताय 33 धावा धावफलकामध्ये नोंदवल्या गेल्यात. उर्वरित सामन्याचं गणित गुणोत्तर कॅल्क्युलेशन समोर येत आहे. शेवटचे 30 चेंडू शिल्लक राहत आहेत. विजयासाठी 54 धावांची गरज आहे. तीन षटकं संपलीत आणि इथे आपण पाहताय बॅटिंग पॉवर प्लेची उद्घोषणा जी मात्र केली गेली. 33 धावांवरती धावफलक विना गड्याच्या मोबदल्यामध्ये एक चांगली सुरुवात. स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं एक वाक्य आहे, ज्या गोष्टीची सुरुवात सुंदर त्या गोष्टीचा शेवट देखील सुंदर पाहायला मिळतो. विश्वास नांगरे पाटलांचं एक वाक्य आहे, शांततेच्या काळामध्ये जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडवावं लागतं. आणि रणशिंग फुंकलंय या दोन संघांनी इथे मात्र आपण पाहत आहे हे क्रिकेटचं तुंबळ युद्ध जे मैदानावरती साकारलंय. दोन दिग्गज ताकदवान संघांच्या फौज फाटा घेऊन मैदानावरती आपण पाहत आहे. इथे मात्र गाव जत्रा मैदानावरती हे क्रिकेटचं तुंबळ युद्ध आपल्याला आज मात्र दिवस क्रमांक 4 मध्ये आपल्याला अनुभवायला मिळतंय. 3 षटकं संपली. षटक क्रमांक 4 साठी पुन्हा एकदा समीर दिवेकरला इथे आमंत्रित केलंय. हा चेंडू मात्र इथे बिगिट करायचा प्रयत्न होता. किरण मोरे यांचा मात्र बॅटच्या आतील बाजूची कडा आहे. चेंडू जर पाहिलं तर ऑन साइडला आहे. कॉल मिस कॉल पाहायला मिळाला. मात्र किरण मोरेचा कॉल हा
निश्चित रूपाने होता. अथर्व भुते थोडासा थांबताना पाहायला मिळाला, मात्र इथे जो कॉल मिस कॉल होता त्या मात्र इथे समन्वय साधला आणि अथर्व भुतेनं अतिशय दर्जेदार धाव जी मात्र कंप्लीट केली. 2 धावा प्राप्त होतील आणि इथे आपण जर पाहिलं तर एकेरी दुहेरी धावांमधनं देखील संघ वाटचाल करतोय. षटकार चौकारांच्या धावा देखील आज संघासाठी महत्वाच्या आहेत. चांगला चेंडू होता, तिथे बॅटची कड पाहायला मिळाली. पाठीमागे आपण पाहताय शॉर्ट थर्डमॅन क्षेत्ररक्षक आहे 38 सर्कल वरती, जो मात्र अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण साकारताना पाहायला मिळाला. एक सिंगल प्राप्त होणार आहे. एका बाजूला जर पाहिलं तर हर्षलभाऊ मोरे स्पोर्ट्स फाउंडेशन या संघासाठी आता मात्र एक विकेट देखील फार महत्वाचे असणार आहे. त्या विकेटसाठी त्यांचा संघर्ष इथे पणाला लागलाय. संघर्ष करते हुए मत घबराना, क्योंकि संघर्ष के दौरान इंसान अकेला होता है, सफलता के बाद तो सारी दुनिया साथ होती. आज सफलता मिळवायची, एक चुनौती साधायची. आज मैदानावरती तो विकेटचा प्रयास मैदानाच्या आतमध्ये करायचा. मात्र समीर दिवेकरला इथे मात्र ती विकेट मिळणार का हे पाहावं लागेल. मात्र अथर्व भुते देखील आपण जर पाहिलं तर दर्जेदार खेळाडू आहे. नाविन्यपूर्ण क्रिकेट त्याच्या बॅटमधनं आपण पाहिलाय. तर एका बाजूला किरण मोरे हा देखील एक दर्जेदार खेळाडू आहे. या 2 खेळाडूंनी आज मात्र एक चांगली सुरुवात जी मात्र संघासाठी इथे दिलीत. 87 धावांच्या आव्हानाकरता संघ आपण जर पाहिलं तर उतरलाय आणि या 2 सलामीवीरांकडनं एक दर्जेदार बॅटिंग आपल्याला या दुसऱ्या इनिंगमध्ये दुसऱ्या डावामध्ये पाहायला मिळते आहे. क्षेत्ररक्षणाचं जाळं देखील आपण पाहताय दर्जेदार विणलं जाते. डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे, डीप लॉंग ऑन आहे, डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. बॅटिंग पॉवर प्ले आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जो मात्र सुरू आहे. यावेळेस चेंडू थोडासा बाहेर करण्याचा प्रयत्न आहे. त्यावेळेस किरण मोरे या चेंडूवरती संधी प्राप्त करतायत आणि चेंडूला पाठवलंय. एक टप्पा खा चेंडू सीमारेषा पार. डीप पॉइंट मधनं चेंडू चौकार. 4 धावा. पिंपरी चिंचवड जल्लोष नवा, पर्व तिसरे उत्साह हवा. खेळाडूंचा जोर, चेंडू बॅटचा शोर, जिंकण्यासाठी सज्ज लावूया पणाला जोर. PCPL PCPL. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावर आहे. 41 धावा धावफलकावरती येत आहेत. हा चेंडू देखील मैदानावरती इथे आपण पाहतोय मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. बिगिटचा प्रयत्न किरण मोरे यांचा जरूर होता, मात्र बॅटच्या खालच्या एंडला राहिलेला चेंडू तिथे मात्र आपण पाहताय खेळपट्टीवरती थोडासा गरगर गरगर बिंगला. मात्र तिथे एक सिंगल प्राप्त झाली आणि एका धावेच्या मदतीने धावफलकामध्ये आपण पाहतोय अंक बदलताना पाहायला मिळेल. 42 धावांवरती धावफलक आहे. 42 रन ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ दी 0 विकेट. एकही फलंदाज अजूनपर्यंत बाद झाला नाही. तो अडथळा, ती अधुरी किनारा मैदानाच्या आतमध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळणार का? इथे गोलंदाजी करणारे गोलंदाज देखील आपण जर पाहताय तर प्रभावशाली होत आहेत का? यावेळेस तिथे मात्र आपण पाहताय स्विच करायचा प्रयत्न अथर्वचा होता, मात्र चेंडू बॅटवरती जो मिडल होताना पाहायला मिळाला नाही. टॉपेला चेंडू लागला होता, मात्र तिथे आपण पाहताय षटकाची देखील समाप्ती होईल. षटक समाप्तीचा निर्वाळा मुख्य पंचांकडून आला. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन संघ दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करत असताना बिनबाद 43 धावा धावफलकामध्ये नोंदवल्यात. उर्वरित सामन्याचं कॅल्क्युलेशन समोर येते. 24 चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय. विजयासाठी अजून 44 धावांची गरज आहे. उठा झोका धाव आणि विजयाचे गीत म्हणूया आज. तिसऱ्या पर्वात पदार्पण. चला मित्रांनो इतिहास घडवूया. क्रिकेट आमचं धाडस आहे, क्रिकेट आमचा श्वास आहे. जान क्रिकेट शान क्रिकेट. आज आपण पाहताय स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2026 हा क्रिकेटचा महारणसंग्राम आणि प्रेक्षकांची देखील अलोट गर्दी आपण पाहताय सकाळच्या सत्रामधनं या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. गावजत्रा मैदान हे मैदान राहणार नाही. आज या मैदानाला छावणीचं स्वरूप निर्माण होणार आहे. आज दिवस क्रमांक 4 आहे. पहिले 3 दिवस आपण जर पाहिलं तर या स्पर्धेनं एक विशिष्ट उंची गाठली. या स्पर्धेला 4 चांद लागले गेले. मात्र उद्या या स्पर्धेचा समारोपाचा दिवस, अंतिम दिवस या स्पर्धेचा असणार आहे. उद्या देखील अखेरच्या दिवसामध्ये आपल्याला या पिंपरी चिंचवड परिसरातील तारे सितारे इथे मात्र फटाके फोडताना पाहायला मिळणार. 91,000 रुपये आणि झळाळत्या मानाच्या करंडकासाठीचा संघर्ष मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. मिड ऑफला तिथे मात्र आपण पाहताय सुंदर क्षेत्ररक्षण आहे. चेंडू कव्हर केलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तोपर्यंत एक सिंगल आहे. महेश ठोसर गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये दाखल होत आहेत. षटक क्रमांक 5 साठी आमंत्रित केले. 5व्या षटकासाठी महेश मात्र इथे काय करामत करणार हे मात्र आपल्याला पाहावं लागेल.
महेशला इथं मैदानावरती चांगली गोलंदाजी साकारावी लागेल. मात्र इथे जर पाहिलं तर दोन्ही फलंदाज सेट झालेत. अथर्व भुते इथे आपण पाहताय 12 चेंडू 17 अंकामध्ये नाबाद आहे. तर किरण मोरे इथे थोडेसे विस्फोटक होताना पाहायला मिळाले. 13 चेंडू 27 अंकामध्ये जे मात्र नाबाद आहेत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण जर पाहिली तर बदलली जाईल. किरण मोरेसाठी क्षेत्ररक्षण सजवलं जाईल. लॉंग ऑफ जो मिड ऑफला क्षेत्ररक्षक होता तो आता मात्र लॉंग ऑफ रिजनला पाठवलाय. आणि लॉंग ऑनला देखील आपण जर पाहिलं रोहित पाटील या खेळाडूला आपण पाहत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार आहे. इथे मैदानाच्या आतमध्ये स्वतः महेश ठोसर आपल्या फॉलोथ्रू मध्ये चेंडू कव्हर करायचा प्रयत्न होता. प्रयत्न केला जरूर, एफर्ट्स देणं जरूर आहे, गरजेचं आहे. कारण हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. अनपेक्षित घडामोडी या क्रिकेटच्या खेळामध्ये होतात. जरतरला आणण्याचं महत्व नाही. आणि विशेषतः कोणत्याही धावा चेस करण्यासाठी मैदानावरती तुम्हाला अथक प्रयत्न करावे लागतात. चांगला संघर्ष द्यावा लागतो. क्रिकेट असो किंवा जीवन, संघर्ष तुम्हाला अटळ आहे. पंचेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. बेडागड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 5 प्रगती पथावर असताना सुंदर चेंडू आहे. यावेळेस मात्र तिथे आपण पाहता हलक्या हाताने डिफेन्स केलाय. चेंडू मिड ऑफ रिजन मध्ये खेळून काढला जाईल. एक सिंगल धाव प्राप्त होईल आणि एका धावेच्या बरोबरीनं धावफलकामध्ये अंक बदलताना पाहायला मिळेल. 46 या अंकामध्ये धावफलक आकार घेताना पाहायला मिळेल. 4.3 षटकाचा खेळ संपला गेलाय. पहा हे क्रिकेट आहे. किरण मोरेसाठी क्षेत्ररक्षण लांबवलं जात आहे. अथर्व भुतेसाठी क्षेत्ररक्षक आपण जर पाहिलं तर लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आहे तो मात्र मिड ऑफला येतोय. यावेळेस डान्सिंग डाऊन तिथे मोठा बिग हिट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेलाय. मात्र तिथे खराब क्षेत्ररक्षण आहे. नो बॉल आणि त्यावरती आपण पाहताय चेंडू सीमा पार. 4 धावा चौकार. पिंपरी चिंचवड जल्लोष नवा, पर्व तिसरे उत्साह हवा. खेळाडूंचा जोर, चेंडू बॅटचा शोर, जिंकण्यासाठी सज्ज लावूया पणाला जोर. पीसीपीएल पीसीपीएल पिंपरी चिंचवड. नो बॉल साठी या ठिकाणी आपण पाहताय चेक केलं जाईल. बॉलिंग करणाऱ्या टीमने इथे रिव्ह्यू घेतलेला आहे. किरण मोरे सरांसाठी पारितोषिक येते. या बॉलवरती जर किरण मोरे सरांनी षटकार खेळला तर 1000 रुपयांचं पारितोषिक. धीरेनभाई शहा स्वतः संघ मालक साहेबांकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक किरण मोरे सरांसाठी या ठिकाणी येते. तिसऱ्या पंचांचा कॉल आलाय. इट्स अ नो बॉल. नो चेंडू आहे. पुढच्या चेंडूवरती फ्री हिट. किरण मोरेसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक देखील आहे. पाहावं लागेल आपल्याला या चेंडूवरती काय होणार आहे. फ्री हिटच्या चेंडूवरती षटकार येणार का. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाची अग्निपरीक्षा इथे मैदानावरती पाहायला मिळणार. आज गोलंदाजाला मात्र इथे ब्रह्मास्त्र वापरावं लागणार आहे. गोलंदाजांसाठी कर्दनकाळ, फलंदाजांसाठी मेजवानी ठरलेलं गाव जत्रा मैदान आज या भोसरीच्या मैदानावरती प्रचंड मोठा धावांचा पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळालाय. मैदानावरती पाहावं लागेल. आता मात्र किरण मोरे सर इथे सज्ज आहेत. तर पाहूयात या चेंडूवरती, फ्री हिटच्या चेंडूवरती षटकार मिळणार का. महेश ठोसर साठी इथे मात्र गोलंदाजीची परीक्षा पाहायला मिळणार. अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये जो मात्र असणार आहे. हा चेंडू मात्र इथे आपण जर पाहिलं तर थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता. महेश ठोसर देखील स्वतःला सिद्ध करतोय. आयुष्यामध्ये वाक्य बोललं जातं, तुम्ही स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला प्रसिद्ध करेल. आणि आमच्या ड्रीम स्पोर्ट्स लाईव्हनं या सर्व पिंपरी चिंचवड त्या खेळाडूंना मात्र प्रसिद्ध केलेला आहे, लोकप्रिय केलेला आहे. लोकप्रियता सर्व खेळाडूंमध्ये धारण केलेला आहे. समोर येऊन खेळायचा प्रयत्न. तिथे शॉर्ट पॉइंट क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूवरती येत आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. एक सिंगल आहे. एकेरी दुहेरी धाव देखील आज संघासाठी फार महत्वाची आहे. उर्वरित 19 चेंडूचा खेळ अजून शिल्लक राहतोय. 35 धावांची गरज आहे. 52 अंकापर्यंत धावफलक आलाय. 87 धावांच्या पाठलागासाठी संघ निघालाय. अर्धशतक पूर्ण झालंय. मात्र या 87 धावांसाठी मैदानाच्या आतमध्ये प्रचंड मोठा संघर्ष जो मात्र आहे. संघर्ष देखील त्यांच्याच वाट्याला येतो की ज्यांच्यामध्ये संघर्ष करण्याची क्षमता असते. आणि त्या क्षमतेवरती आपण पाहताय अथर्व भुते याचं आक्रमण आहे. चेंडू आपण पाहताय सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. वाईडिश लॉंग ऑन फोडलाय आणि चेंडू सीमा पार. 4 धावा चौकार.
ऐका मर्दानो पिंपरी चिंचवडची शान, क्रिकेटच्या मैदानात जिगरबाज जवान, चेंडू बॅटचा संगम, षटकारांची बरसात, खेळाडूंचा आवेश, प्रतिस्पर्धेकडे मात, प्रेक्षकांचा जल्लोष, शिट्ट्यांचा नाद, पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचा विजय असो, पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचा विजय असो. हर्षल भाऊ मोरे स्पोर्ट्स फाउंडेशन सांगवी टीमकडे आपण जर पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करताना थोडीशी मिडल ऑर्डर आणि फर्स्ट लेंथ ऑर्डर जरा थोडीशी ढासळताना पाहायला मिळाली. मात्र त्या संघाचा एक पॉझिटिव्ह काय असेल तर त्यातील शेवटच्या क्रमांकापर्यंतचा खेळाडू बॅटिंग करू शकतो. सौरभ शिंदेनं आणि सनी कसबेनं एक स्क्वॉड तयार केलं, ऑक्शन प्रक्रियेतनं संघ चूज केला आणि तिथनं जर पाहिलं तर त्या संघाने देखील एक मजबूत धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न 5व्या-6व्या षटकानंतर खऱ्या अर्थाने केला. मात्र इथे जर पाहिलं ना तर इथे धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन संघानं पहिल्या विकेट पासून इथे प्रयत्न सुरू केलाय की धावसंख्या इथे उभारायची. किरण मोरे ऑन फायर, हवाई हल्ला, मैदानाच्या आतमध्ये उठतायत, अग्नीच्या ज्वाळा, मैदानाच्या बाहेर फेकलाय तोपेचा गोळा, लॉंगॉनच्या डोक्यावरनं बिग 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 षटकार. बासष्ट धावा धावफलकावरती येत आहेत. किरण मोरे सर आज आक्रमक होत आहेत. आज मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या बॅट मधनं प्रचंड मोठा धावांचा पाऊस इथे पाहायला मिळतोय. 18 चेंडू 39 अंकावरती नाबाद आहे. अथर्व भुतेचं देखील कौतुक करावं लागेल की चांगली साथ दिलीत. एकाला एक चाक जोडलं तर ती सायकल होते, एकाला अनेक चाकं जोडली तर ती चारचाकी होते आणि एकाला एक खेळाडू जोडला तर एक चांगला क्रिकेटचा संघ बनतो. आणि इथं आपण पाहत आहे एक दर्जेदार संघ धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन, अथर्व भुतेने इथे एक चांगली साथ दिली आणि तिथे आपण पाहत आहे किरण मोरे यांचे बिग ब्लास्ट पाहायला मिळाले. मात्र फटका पोहोचतोय उलट्या पावलांना, सनी कसबे चेंडू पर्यंत आलाय. झेल ड्रॉप. तुम्ही जर किरण मोरे सरांचा झेल या क्षणी सोडत असाल तर या गोष्टीचा विचार तुम्हाला करावा लागणार आहे, कारण हे क्रिकेटचं मैदान आहे. पराभवाचं शल्य देखील याच मैदानावरती उलगडलं जातं आणि विजयाचे झेंडे देखील याच मैदानावरती मिरवले जातात. आणि इथे किरण मोरे सरांना मिळालेलं जीवदान आणि त्या जीवदानाचं सोनं काय करणार प्रतिस्पर्धी संघाला पुढचा काळ आणि वेळ इथे सांगून जाणार आहे. 63 धावांवरती धावफलक आहे. स्कोरकार्ड मध्ये आपण पाहताय धावसंख्येचा प्रचंड मोठा आलेख पाहायला मिळतोय. 87 धावांच्या पाठलागासाठी संघ मात्र निघालाय. अजूनपर्यंत एकही ब्रेक थ्रू संघाने स्वीकारलेला नाही. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक, 24 धावांची गरज. यावेळेस अथर्व भुते ऑन फायर, मैदानाच्या आतमध्ये उठतायत अग्निज्वाळा, मैदानाच्या बाहेर फेकलाय तोपेचा गोळा, छत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा षटकार. पिंपरी चिंचवड जल्लोष नवा, पर्व तिसरे उत्साह हवा, खेळाडूंचा जोर, चेंडू बॅटचा शोर, जिंकण्यासाठी सज्ज लावूया पणाला जोर. PCPL कोणाला कमी लेखून का कोणी मोठा होतो स्पर्धेमध्ये आहेत सर्वच वरचढ, हे समजून घेणारा जिंकतो. आज मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर इथे किरण मोरे दर्जेदार खेळ साकारलाय. दुसऱ्या बाजूला अथर्व भुतेने देखील आज तोडफोड केली. आज सनी कसबेवरती हल्ला प्रति हल्ला चढवलाय. यावेळेस पहा अप्रतिम क्लास दाखवलाय A1 क्वालिटीचा पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचा ब्रँडेड चौकार. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू सीमारेषा पार, चौकार. पिंपरी चिंचवडची ही शान आहे आम्हाला अभिमान. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग करते खेळाडूंचा सन्मान. स्वर्गीय आतापर्यंत जर पाहिलं ना पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या पर्व 3 मध्ये कोणत्याही संघानं नॉट आउट सामना अजून जिंकून दिलेला नाही. एकमेव ही जोडी आहे अथर्व भुते आणि किरण मोरे यांनी जर नॉट आउट सामना जिंकून दिला, संघनायक धीरेनभाई शाह यांच्याकडनं प्रत्येकी 1,000 रुपयांचं पारितोषिक. 73 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. समोरच्या बाजूला फ्लिक केलाय, क्षेत्ररक्षक नाही तिथे, चेंडू सीमारेषा पार. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावा, चौकार. पिंपरी चिंचवड जल्लोष नवा, पर्व तिसरे उत्साह
उत्साह हवा खेळाडूंचा जोर चेंडू बॅटचा शोर जिंकण्यासाठी सज्ज लावूया पणाला जोर PCPL सळसळते रक्त आम्ही शुभाचे भक्त आम्ही लढणार आणि विरोधी संघाला पूर्ण चुरणार. मनगटात ताकद असेल तर खेळ दाखवावा लागेल. धावफलकामध्ये आपण पाहताय 77 धावा धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन संघाच्या स्कोरबोर्ड वरती आहेत. तर उर्वरित सामना शिल्लक राहिला आहे 13 चेंडूंचा. विजयासाठी 10 धावांची गरज आहे. फुलटॉस अप्रतिम अथर्व भुते आज मैदानाच्या आतमध्ये थांबायला तयार नाही. टीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं सरळ चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय. उत्तुंग षटकार 6 धावा. पिंपरी चिंचवड नाव हे लक्षात ठेव. PCPL ची हवा जोश हा नवा बग ग्राउंड वर किंग बॅट मधून आग फेकतो शॉट मारतो 6 बॉल डायरेक्ट बाउंड्री पार. हर एक टीम तगडी कॉम्पिटिशन भारी चॅम्पियन बनणार कोण. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इथे 6व्या क्रमांकाचं संपलं गेलंय. सनी कसबेचं इथं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय षटक संपलं आणि या षटकामध्ये धावा खर्च झाल्या 27 की त्यामध्ये 3 षटकार 2 चौकार अथर्व भुते आणि किरण मोरे सरांच्या जोडीने इथे मात्र खेळलेला आहेत. 83 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित सामना आता मात्र इथे आपण पाहतोय शिल्लक राहिलाय. शेवटचे 12 चेंडू विजयासाठी 4 धावांची गरज. धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन संघानं मात्र इथे आपण पाहताय सामना आपल्या बाजूने झुकवलाय. मात्र या 12 चेंडू मध्ये इथे आपण पाहताय गोलंदाजी करणाऱ्या संघाला चांगली गोलंदाजी साकारावी लागेल. इथे विकेट्स मिळवाव्या लागणार आहेत. न हरता न थकता प्रयत्न करणाऱ्यांसमोर नशीब सुद्धा हरतं असं म्हणतात. मात्र आज या अनपेक्षित घडामोडींच्या क्रिकेटच्या खेळामध्ये काय होणार हे मात्र आपल्याला पाहावं लागणार आहे. शेवटच्या 11 चेंडू 3 धावांची गरज आहे. 84 धावांवरती संघांचं स्कोर कार्ड पाहायला मिळाले. गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये अमोल भोरे आक्रमण आहे. टोचतील लाखो काटे तुला तू त्यांचा आरपार हो कळेल कुवत तुझी तू विजयाचा षटकार हो तू विजयाचा षटकार. आणि विजयाचा षटकार खेळलाय मैदानावरती अथर्व भुतेनं आणि सामना इथे 1 हाती जिंकून दिला. धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाला कॉंग्रॅच्युलेशन टीम अभिनंदन. पिंपरी चिंचवड जल्लोष नवा पर्व तिसरे उत्साह हवा खेळाडूंचा जोर चेंडू बॅटचा शोर जिंकण्यासाठी सज्ज लावूया पणाला जोर. PCPL पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग PCPL विजय आमचाच PCPL विजय आमचाच. उमेश महासाळ सरांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती संपर्क करावा. काय जबरदस्त बॅटिंग मैदानावरती किरण मोरे सर आणि अथर्व भुते यांची पाहायला मिळाली. एक A1 क्वालिटीची जोडी आणि या जोडीनं आज मैदानावरती मात्र आपण पाहताय पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2026 पर्व 3 मधील आजचा दिवस क्रमांक 4 मधील पहिला सामना जो मात्र नॉट आउट इथे मात्र जिंकून दिलाय. दर्जेदार खेळ नाविन्यपूर्ण क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळालं. तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहूयात इथे नवीन संघ देखील आता मात्र दाखल होईल. एका लाईन मधनं मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. क्षेत्ररक्षणासाठी मैदानावरती जातोय. तत्पूर्वी मॅन ऑफ द मॅच ची घोषणा आपण या ठिकाणी करतोय आणि प्लेअर ऑफ द मॅच या किताबाकडे आपण जाणार आहोत. 19 चेंडू आणि नाबाद 48 धावांची झुंजार खेळी करणारा 3 चौकार 5 षटकार खेळणारा मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच किताबाचा मानकरी अथर्व भुते ठरतोय मॅन ऑफ द मॅच. अथर्व भुते यांना विनंती राहील आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण या ठिकाणी आपल्याला वितरित करतोय. सर्व संघनायक साहेबांना देखील विनंती राहील आपण देखील मंचावरती या. चला अथर्व भुते सरांना विनंती राहील आपण या. मॅन ऑफ द मॅच हा किताब देतोय. तर संघ मैदानावरती दाखल झाला त्या संघाला विनंती राहील. यानंतर पुढील सामना आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. ऍडव्होकेट अंकुश भाऊ लांडगे प्रतिष्ठान भोसरी विरुद्ध
आरंभ वॉरियर्स या दोन संघांमध्ये यानंतरची मॅच आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला विनंती राहील आपण एका लाईनमधनं मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हावं. संघमालक सन्माननीय धीरेनभाई शहा साहेबांकडनं या ठिकाणी अथर्व भुते आणि किरण मोरे सरांच्या या जबरदस्त खेळीसाठी आणि रोहित पवार यांच्याकडनं अथर्व भुते आणि रोहित पवारसाठी 500 रुपयांचं पारितोषिक धीरेनभाई शहा यांच्याकडनं आहे आणि अथर्व भुते किरण मोरे सरांसाठी वैयक्तिक 1,000 रुपयांचं पारितोषिक आहे. तिन्ही खेळाडूंना विनंती राहील आपण या. पण प्रथमतः आपण मॅन ऑफ द मॅच ने इथे पुरस्कृत करतोय. अथर्व भुते एक जबरदस्त खेळी, 48 धावा नाबाधित बॅटमधनं खेळल्यात आणि सामनावीर किताबाचे मानकरी ठरत आहेत. अथर्वला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय. प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला होता आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी आज ज्यांचं सुंदर समालोचन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकतोय ते आदरणीय सुमितजी सुतार सर, धीरेनभाई शहा या संघाचे संघमालक हर्षलभाऊ मोरे यांना विनंती आपण या आपल्या शुभास्ते आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देतोय. मॅन ऑफ द मॅचसाठी एक आकर्षक टी शर्ट आहेत. युवा नेते आदरणीय सचिन बापू कंद यांच्या वतीने एक टी शर्ट आहे. तर मॅन ऑफ द मॅचसाठी एक आकर्षक ट्रॉफी आहे. कैलासवासी पैलवान मारुती नाना कंद यांच्या पुण्यस्मरणार्थ आकाश भाऊ कंद युवा नेते युवा उद्योजक यांच्या वतीनं मॅन ऑफ द मॅच एक आकर्षक ट्रॉफी आणि पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय. अथर्व भुते ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच. उद्योजक पैलवान आकाश भाऊ कंद युवा नेते यांच्या वतीने एक आकर्षक मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देखील आपण देतोय. सर्वच मान्यवरांचा आभार. 1,000 रुपयांचं बक्षीस संघमालक आदरणीय धीरेनभाई शहा यांच्या वतीनं अथर्व भुतेसाठी. अथर्व थांबा, किरण या, किरणसाठी 1,000 रुपये. त्याचबरोबर गोलंदाजसाठी 500 रुपये गोलंदाज या. रोहित पवार या, रोहित पवारसाठी 500 रुपये, किरणसाठी 1,000 रुपये, अथर्व भुतेसाठी 1,000 रुपये संघमालक धीरेनभाई शहा यांच्या वतीनं. 500 रुपयांचं बक्षीस आपण देतोय. रोहित पवार ज्यानं विकेट मिळवली त्यासाठी संघमालक धीरेनभाई शहा यांच्या वतीनं